काय काय संधी या क्षेत्रामध्ये क्रिएट होऊ शकतात? खूप संधी आहेत. चांगले गाईड्स, जो चांगला गाईड आहे ना त्याला 3-3 वर्ष बुक आहेत पुढे. तुम्हाला जर का ना आत्ता वेरूळला जर का जपानी भाषेतला गाईड हवा असेल तर तुम्हाला 2.5 वर्षानंतरची अपॉइंटमेंट मिळेल. एवढं गाईडची कमतरता आहे आपल्या देशात, चांगल्या गाईडची, जो ऑथेंटिक माहिती देतो असा गाईड. फ्रीलान्स टूर मॅनेजर की तो कुठल्याही कंपनीशी बांधील नसतो, तुम्ही त्यांना टेम्पररी हायर करू शकता. माझ्या ओळखीचे असे काही फ्रीलान्सर टूर लीडर आहेत की ज्यांच्या आतापर्यंत 80 देश 90 देश वगैरे फिरून झालेले आहेत आणि अनेक वेळा फिरून झालेले आहेत. म्हणजे स्वतःला तर फिरायला मिळालं आणि प्लस बंधन नाहीये कुठल्या कंपनीची आहे ते. त्याच्यानंतर चांगल्या गाड्या आपल्या देशात अजूनही बऱ्यापैकी कमी आहेत, त्या खूप कष्टाने मिळवायला लागतात. सीझन मध्ये तर मिळणं खूप मुश्किल असतं, तरी आमचे संबंध खूप उत्तम असल्यामुळे आम्ही मिळवतो. हॉटेल्स अजून चांगले वाढले पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट्सची जी चेन असते ऑन द वे, त्याच्यामध्ये खूप संधी आहेत. फॉरेक्समध्ये संधी आहेत. मेडिकल टुरिझम जसं मी मगाशी म्हटलं, तर तिकडच्या पेशंटला आयडेंटिफाय करून तिथल्या हॉस्पिटलशी टायअप करून त्यांना भारतात आणणं, त्यांची मेडिकेशन करणं, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावरती त्यांची छोटीशी टूर करून परत त्यांना पाठवणं, याच्यात मोठ्या संधी अवेलेबल आहेत. पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, जिथे तुम्ही कराल तितकं कमी आहे पर्यटन क्षेत्रामध्ये. इव्हन ट्रान्सलेटर ते मोठ्या प्रमाणात लागतात. अनेक ठिकाणी बाहेरून जे लोक येतात ते लोक ट्रान्सलेटर घेऊन वगैरे फिरतात. हेल्प लागते लोकांना. त्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.